आपलं देखील स्वागत आहे VS&Co कंपनी गावदेवी रांजणोली आमचे गणेश भाऊ पाटील. चला अरविंदजी भोईर साहेब ऑल टीम प्लीज आपण लगेच मैदानामध्ये उतरा. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल त्याचा आपण पहिल्या सत्रासाठी ऐकूया संदेश पाटीलचा आवाज. डॉक्टर श्यामजी पाटील, गणेश पाटील आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. रामदास म्हात्रे, ओमसाई पिसे, संघाचे संगणक डॉक्टर श्याम पाटील, गणेश पाटील वेलकम. डीजे गणराज, गणेश भाऊ, त्यानंतर VS&Co कंपनी गावदेवी रांजणोली संघाचे संगणक ओमसाई पिसे संघ. आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच भावाले टीम दादानी नक्कीच जो शब्द दिला होता भावाले टीमला तो आज त्यांनी पाळलेला आहे. त्यांना या स्पर्धेमध्ये फ्री एंट्री दिलेली आहे. मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आमचे जिगे दादा. धन्यवाद कालीराम केनी सर. आपण आजच्या दिवसातील पुढच्या मॅचकडे बोलत आहोत. अतिशय जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थाने वेल काढून भावाली टीम संघाचा क्रिकेट बघण्याकरिता सर्वांचे लाडके आणि या मानकुलीकरांची ओळख जिग्या दादा गणेश केनी साहेब उपस्थित झालेले आहेत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि की अरविंद भुईर यांच्या माध्यमातून नाणेफेकी जिंकली गेली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळेल प्रेक्षकांना. अतिशय जबरदस्त टॉस बॉक्स 4 धाम जिग्यादादा आणि त्यांचे संपूर्ण सहपरिवाराला आपण पाहतोय टॉस बॉक्सच्या माध्यमातून. स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिशय जबरदस्त ही संकल्पना या स्पर्धेची आपण पाहतोय. खेळाला इथे सुरुवात होत आहे. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि फिल्डिंग लावण्याकरिता पंच देखील सांगत आहेत. कारण की चर्चा फक्त आणि फक्त स्पर्धेची असू द्या, थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये कमी करा आपण. दोन्ही टीमचे 12 मॅन 12वे खेळाडू पोहोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच इथे आपण पाहतोय की पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि फिल्डिंग लावली जाते. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा आहेत या संपूर्ण भिवंडीकरांच्या वतीने. एका बाजूला ज्या संघाने एक ट्रॉफी जिंकली आहे चालू हंगामामध्ये आणि दुसऱ्या बाजूला ज्या संघाचं सध्या तरी संघर्ष नक्कीच सुरू आहे, मात्र त्या खेळाडूंची जिद्द आहे की या रजनी क्रिकेटमधील की पहिल्या सामन्याला त्यांना जिंकायचं आहे. पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात होते. पॉवर प्ले षटक इथे टाकण्याची तयारी करताना गोलंदाज आपण पाहतोय. मागच्या बाजूला 3 खेळाडू, एक विकेट कीपर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, त्याचबरोबर ऑफ साईडला खेळाडू पाहतोय आपण. टटिया सर्कल गली पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हरवर नेहमीप्रमाणे आपल्या जागेवर प्रेमनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीपमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सामन्याला इथे सुरुवात होत आहे. गोलंदाज आपली तयारी करताना फ्रंट लाईन गोलंदाज पॉवर प्लेचा षटक सुरू होत आहे आणि गोलंदाज अंकुश पाटील आपल्या तयारीमध्ये. टीमचे कॅप्टन विजय
केने आणि आपण पाहतो लक्ष्मण केने ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. टाइम ऑन 8:16 पहिला पॉवर प्ले इथे सुरू होत आहे. पहिला 15 मिनिटामध्ये 3 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. यस, सुनील मात्रे सर आम्हाला इशारा करतात की मॅच ऑन होत आहे. पहिला चेंडू नक्कीच सुनील मात्रे सरांची एक प्रोफेशनल एंट्री असते नेहमी मैदानामध्ये. आणि सुरुवात पहा, मागच्या बाजूने चेंडू हा बॅटला लागलेला आहे आणि त्याच्यावर पहिली धाव विजय केने यांच्या बॅटमधून येत आहे. धन्यवाद संदेश. मी एक दादांची ब्रेकिंग न्यूज देतोय. जयमान बावले टीमला प्रत्येक षटकार चौकारला 500 आहेत आणि जर हॅट्रिक केली तर 2000. क्या बात आहे. भावाले संघावर दादांचं खूप प्रेम आहे. संदेश क्या बात आहे. ओ पहिलाच पाहतो चेंडू खेळत असताना फलंदाज लक्ष्मण केने याला बोल्ड केलाय गोलंदाज अंकुश पाटीलने. कमालीची सुरुवात येथे ओली टीम संघाच्या माध्यमातून. कालुराम केनी सर, एक लक्षात घ्या, आपण जेव्हा पारितोषिक अनाउन्समेंट केलं आपण आणि त्यानंतर जी बॅट वेगाने फिरली होती, नक्कीच विकेट तिथे गमावला गेलेला आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10+ धावा एक चांगली सुरुवात नेहमी आम्ही म्हणत असतो. आणि इथे पाहायला मिळते की पहिल्या 2 चेंडूवर एक विकेट गेला आणि एक धाव लागली आहे. म्हणजे 1-1 अशी ही परिस्थिती पाहायला मिळते आहे. नक्कीच नवीन फलंदाज लक्ष्मण केने 2 म्हणजेच सिनियर आणि ज्युनियर असा खेळ. थँक्यू डॉक्टर श्याम. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. सेफ लँडिंग होत आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे लक्ष्मण केने यांच्या माध्यमातून. चांगला खेळ सध्या तरी मैदानामध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून अंकुश पाटील आपली बोटांची जादू सध्या तरी चालवत आहेत खेळपट्टीवर. पुढचं चेंडू, चांगला स्ट्रोक समोर. क्षेत्ररक्षक वेगाने लॉंग ऑफचा पोहोचतोय. एक धाव आली आहे, दुसरा धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे. नाईटचं क्रिकेट आहे म्हणजे फिल्डिंग चांगलं असणं फार महत्वाचं आहे. नक्कीच. अगदी संदेश तुम्हाला देखील आता कालपासून नाही तर आपल्या कबीर निर्मल पासून दादांचं बक्षीस काय असतं ते माहित आहे. दादांनी बक्षीस लावलं तर तो संघ जिंकणं देखील गरजेचं आहे. क्या बात ते आहे. महत्वाचं आहे. नक्कीच नक्कीच. जेवढे तुम्ही चौकार षटकार मारणार मग तुम्हाला तो मॅच देखील जिंकावा लागेल त्या बक्षिसासाठी, आणि तरच बक्षीस दिलं जाईल. नक्कीच. बावले संघासाठी प्रत्येक चौकार षटकारला 500 आणि हॅट्रिक केली चौकार षटकार विकेटची तर 2000. हे फक्त ओनली वन बावले टीम साठी दादांकडून पारितोषिक आतापर्यंत आलेले आहे. आणि सामना जिंकला तरच ते पारितोषिक तुमच्या खेळाडूंना दिले जाईल. धन्यवाद. क्या बात आहे. खूप चांगली ही संकल्पना आहे. ही संकल्पना प्रत्येक जे बक्षीस लावतात ना त्याने ही ठेवणं फार महत्वाची आहे. जे काय दादा काहीही करू शकतात. सुंदर असा हा स्ट्रोक. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत. सिंगल आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न लालच मध्ये, मात्र थ्रो व्यवस्थितरित्या कलेक्ट करता आला नाहीये. बाल बाल बचे वापर. षटक समाप्तीचा इशारा आलेला आहे सुनील मात्रे सरांच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत. अल्पेश गायकवाड गोल्डन फिंगर ऑफ महाराष्ट्र सांगत आहेत की धावा झालेल्या आहेत. धाव पलकावर 6 धावा, 1-6 अशी ही परिस्थिती पाहतोय आपण. चालोंगावमध्ये सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय रजनी क्रिकेट नाईट स्पर्धा. सर्वांचं स्वप्न होता फोर्टीप्लसच्या खेळाडूंचं की श्री गुरुदत्त चौठाईरुबा मानकुलीच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीवर आपण एक मोठी स्पर्धा खेळावी आणि तो स्वप्न पूर्ण केलेलं आहे. संपूर्ण मानकुलीकरांनी एक मोठी स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे. नक्कीच सर्वात पहिले जर कोणाला या ग्राउंडवर संधी मिळाली असेल ॲज अ स्कोरर म्हणून तर अल्पेश गायकवाड, गणेश केनी, जिग्या दादा यांच्या माध्यमातून. अल्पेश आम्हाला नक्कीच वारंवार सांगत आहेत की माझ्यावर दादांचं भरपूर प्रेम आहे पहिल्यापासून. आणि प्रेम का नाही तर तुमचं काम चांगलं आहे. अंकुशच्या षटकाच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आपण पाहतोय प्रवीण जोशी. कम्मालीचा परफॉर्मन्स राहिला होता सोनाल्याच्या स्पर्धेमध्ये. पाहूया
ॲज अ गोलंदाज ॲज अ फलंदाज सर्व फॉर्मेट मध्ये चांगला आहे प्रवीण. आता दुसरं षटक टाकण्याची तयारी करतोय. धावा फक्त 6 आहेत. इथून अटॅक होते की नाही हे पाहूया आपण. वेगाने टाकलेला हा चेंडू, वेगावर नियंत्रण ठेवावं लागेल कारण की चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा होते पंचांच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहे धावपलकावर 7. फलंदाजांना 7 हवी आहे. फुटवर्कचा वापर करावा लागेल. प्रवीण गोलंदाज राईट आर्म ओ द विकेट. पुढचा चेंडू टाकला जात आहे. शॉर्ट बॉल ओ विकेट कीपर. नक्कीच आता पंच काय इशारा करतात पाहूया आपण. अगदी बॅट कड होती म्हणजे झेल ड्रॉप केली आहे. असं वाटतच होतं की विकेट येईल मात्र शेवटच्या मोमेंटला झेल सुटताना बघितलं आपण. प्रवीण जोशी चांगली गोलंदाजी, एक्सप्रेस डिलिव्हरी, ओली एक्सप्रेस. प्रवीण पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. अजून वेग वाढवला पुन्हा एकदा. आता संधी गमवणार नाहीये विकेट किपर. कमालीची झेल पाहायला मिळाली हरिदास यांच्या माध्यमातून. कमॉन डीजे. देश पहिल्या फेरीचा चौथा सामना असेल. चेरोबा 40+ कोण आणि VSN कंपनी गावदेवी रांजनोली संघाची रिपोर्टिंग झालेली आहे. गणेश भाऊ पाटील आपलं खूप खूप धन्यवाद. चेरोबा 40+ कोण संघाचे संघनायक देवेन मुकादम अँड ऑल टीम इनिंग ब्रेकमध्ये आपल्या नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. धन्यवाद. धाव संख्या झाली आहे धावपलकावर 8. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ते प्रवीण जोशीला अखेरकार विकेट मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. सोपान आलाय. धाव संख्या थोडीशी नक्कीच कमीच आहे कारण की दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू झालेत म्हणजे टोटल 8 चेंडू झालेले आहेत आणि धावा धावपलकावर आहेत. अल्पेश गायकवाड सांगत आहे ते म्हणजेच 8 धावा. थोडासा वेग वाढवावा लागेल. आपण खेळतोय मोठ्या स्पर्धेमध्ये तर मोठा परफॉर्मन्स देखील फार महत्वाचा असतो. गोलंदाज प्रवीण जोशी. थोडस शतरक्षण बदल केला जात आहे. थर्ड स्लिपला शॉर्ट थर्डमॅनला अरविंद भोईर यांना आता फील्ड पोझिशन मध्ये आपण पाहतोय. डाकुऱ्याचा फलंदाज बोलवला गेला मैदानामध्ये आणि समोरच्या दिशेने आल्या आपण पाहतोय चेंडूला उडवला आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. पंचांचा इशारा येतोय षटकार. क्रिकेट आताही सुरुवात. षटकाराने आगाज करताना आपल्या डावाला सोपान गुलवीच्या बॅटमधून येणारा हा मॅक्सिमम 6 धावसंख्या 14 धावा. जिग्या दाद्यांचा पारितोषिक तर पटकवला आहे मात्र धावा जेवढे बनतील तेवढे तुम्हाला नंतर डिफेन्स करून तो सामना जिंकावा लागेल. पुढचा चेंडू अजून एक मोठा फटका. आता चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली आहे. ओ झेल सुटली आहे. झेल कोणाची सोडली आहे तर ज्याने षटका ठोकला होता मागच्या चेंडूवर त्याचं झेल इथे सोडलंय. मात्र इथे काय घडलंय. फलंदाज आऊट आहे की नाही. पंच सुनील मात्रे सर. यस बॅटर इज सेफ. ओके. नक्कीच संदेश आपण एक उद्या प्रेक्षणीय सामना देखील पाहणार आहोत. नक्कीच आमचे 3 40+ चे 2 संघ आमने सामने येतील. क्या बात आहे. मास्टर 40+, नवीन 40+ आणि या स्पर्धेचा आयोजक संघ गुरुदत्त सिनियर 40+, असे 3 40+ मिळून 2 संघ बनवून एक प्रेक्षणीय सामना उद्या आपण ठीक 8 वाजता कैसा हराया. क्या बात आहे. नक्कीच थोडंसं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आणण्याचं काम देखील कालीराम केनी सर नेहमी करत असतात कारण की आयुष्यामध्ये आपले काय बाकी आहे. आपण जितकं हसाल तितकं तुम्ही जगणार आहात आणि हा खेळ असा आहे की तुम्हाला जिवंत ठेवणार आहे. तुमचा फिटनेस सांगून जातो या क्रिकेटमध्ये. धावा झालेला आहे धावपलकावर 16 धावा 16. कमबॅक करताना गोलंदाज प्रवीण जोशी. शॉर्ट बॉल
आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जोरदार अपील. यस, एजन गॉन, विकेट मिळाला इथे, बॅटर आउट. थर्ड अंपर नाहीये, फक्त बिमर साठी थर्ड अंपर, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपर. नक्कीच षटक बघितलं आपण प्रवीण जोशीचं, त्याच्यामध्ये 2 विकेट देखील आले, 9 ते 10 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. चला बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यायचंय. अंपरने जो डिसिजन दिलेला आहे तो फायनल डिसिजन आहे. निराश आहे फलंदाज आपण पाहतोय. राहुल दादा माली आणि त्यांची संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी अफाट मेहनत घेताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. काल भूतोना भविष्यातील एक उद्घाटन सोहळा इथे संपन्न झाला होता. संपूर्ण केनी परिवार, माली परिवार इथे उपस्थित होते, मानकोलीकर सर्व उपस्थित होते, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आणि रॉयल एंट्री पहिल्यांदा या भिवंडी 40+ संघटनेच्या इतिहासातील पहिली रॉयल एंट्री काल या मैदानामध्ये झाली होती 2 संघांची. त्याच्यामध्ये नक्कीच सोनाली टीम होती आणि त्याचबरोबर आपण टीम पाहतोय आई गावदेवी वेले, असे 2 संघांना रॉयल एंट्री मधून आपण आतमध्ये जाताना बघितलं. गोलंदाजीमध्ये गोलंदाज तयारीमध्ये. कैलासचा पहिला चेंडू, यॉर्कर खोदून काढलाय चेंडूला, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आणि आता रनआउटची संधी आहे. 2 धावा पूर्ण करतात. मैदानामध्ये सध्या तरी प्रयत्न सुरू आहेत. विजय पाटील, विजय केनी यांनी लवकर साथ सोडली, लक्ष्मणने देखील खेळपट्टीवर साथ सोडलेली आहे आणि मागच्या मॅचवर थोडंसं निराश होऊन नक्कीच सोपान गुलवी परतीचा प्रवास करताना आपण बघितलाय. शिवाजी केनी आलाय आणि त्याच्या आपण पाहतोय 2 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू सरळ निघून गेलाय. काही गोलंदाजी पाहायला मिळत आहे, जास्त दूर नाहीये, 5 मिनिटाच्या अंतरावर ओली गाव आहे, मात्र पूर्ण तयारी करून या मैदानावर पोहोचलाय. चांगली खेळ कैलाश पाटील. पुन्हा एकदा स्केअर ऑफ द विकेट खेळलाय चेंडूला, पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत, 1 धाव झाली आहे. अंकुश पाटील तिथे होते. एक धाव फार महत्वाची असतो जेव्हा आपण नाईटला क्रिकेट खेळत असतो रजनी स्पर्धेमध्ये, आणि ती धाव इथे बनवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. जे अनुमान बावाले टीम संघाच्या माध्यमातून धावा झालेल्या आहे. धावफलकावर 19 धावा. थोडीशी चर्चा करताना आपण पाहतोय दोन्ही खेळाडू, चर्चा होणं देखील फार महत्वाचं, स्पर्धा मोठी आहे. लक्ष्मण केने आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधून सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन सध्या तरी पाहायला मिळते. शिवाजी केने स्ट्रायकिंग वर आहे. पारितोषिक मोठे लावलेले आहेत, मात्र षटकार आला होता. चांगला स्ट्रोक, क्रॅकिंग करारा ऑन रे, काऊ कॉर्नर अल्सो, आणि आता रनआउटची संधी आहे. धाव कंप्लीट केली गेली आहे. किती वेगाने धावतायत हे 40+ खेळाडू, जबरदस्त खेळ पाहायला मिळत आहे. मागच्या चाचणी स्पर्धेपासून मी या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये जॉईन झालेले आहोत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये या सर्व खेळाडूंचा अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स होत आहे. प्रत्येकी खेळाडू आपल्या संघासाठी यावर्षी चांगलाच काम करत आहे. कैलाश पाटील कंट्रोल गोलंदाजी या षटकामध्ये. फुलटा चेंडू, ते म्हणतात ना की जेव्हा आपण चांगली गोलंदाजी करतो तर कोणाची नजर लागतो, तर इथे असाच चित्र पाहायला मिळाला. पहिले 4 चेंडू चांगले टाकले आणि 5वा चेंडू अगदी त्यांनी बीमर फेकला गेला आणि पंचाने आता नो सिग्नल केलाय आणि नक्कीच आता फ्रीट असेल पुढील चेंडू. नो +2 म्हणजे 3 धावा धावफलकावर, धावसंख्या 24. आता विचार करत असेल खेळपट्टीवर शिवाजी केनी की या धावा 40 पर्यंत कशा घेऊन जायचं, तर इथूनच अटॅक करावा लागेल, कारण की ही संधी आहे. फ्रीटचा हा चेंडू असेल. फ्री चेंडूला आपण पाहतोय लॉंग ऑफला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक वेगाने, हलकासा मिसफील्ड चेंडू, नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि कैलाश पाटील आता पाहतोय की फलंदाजाला आउट करतायत. रनआउटचा विकेट.
दयानंद यांच्याकडे चेंडू आला होता आणि नक्कीच तिसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांचा थ्रो वेळेवर पोहोचला होता आणि फलंदाज बाद झाला होता. नवीन फलंदाज दिलीप केने आलेले आहेत. अजून एक आपण पाहतो की छोटा पाकिट बडा धमाका, कमी हाईटचा हा खेळाडू मात्र नेहमी चांगला खेळत असतात. पाहूया आता महत्वाचे चेंडू बाकी आहेत या षटकातीला. फक्त आणि फक्त एकच चेंडूचा खेळ बाकी आहे. सुनील मात्रे पंच आपण पाहतोय. वेगाने टाकलेला हा चेंडू क्रॉस बॅटने खेळलाय मिड विकेट क्षेत्रावर. क्षेत्ररक्षक वेगाने एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो अगदी वेगाने, मात्र त्याहून वेगाने धाव कंप्लीट केलेला आहे फलंदाज. धावा झालेल्या आहेत धावपलकावर. अल्पेश गायकवाड एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगत आहेत ते म्हणजे 28 धावा, 28. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. अगदी वेळाचा जर विचार केला तर कम्प्लिटली 16 मिनिटं वापरलेले आहेत ओली संघाच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये फलंदाज आऊट होत असतात, चेंडू बाहेर गेला होता म्हणून सुरक्षित आहेत. तर आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे, फिल्डिंग लावा आपण. चेक वेसन कंपनी गावदेवी रांजनोली आणि चेरोबा 40+ कोण. बघा शेवटचं ओव्हर बाकी आहे. गणेश भाऊ पाटील वेसन कंपनी गावदेवी रांजनोली संघाचे संघटक उपस्थित आहेत. तरी पुढील आवाज आम्ही देतोय चेरोबा 40+ कोण संघ. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. क्या बात आहे, बडा मुकाबला. आजच्या दिवसातील सर्वात मोठा सामना. क्रमांक 2 रँकिंगवर असलेला चेरोबा कोण इन ऍक्शन मध्ये आणि त्याच्या अगेन्स्ट सध्याच्या घडीला प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांच्या संघाचा खेळ चांगला झालेला आहे VSN कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघ इन ऍक्शन मध्ये. कडक मॅच दोन्ही टीम. चला आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. 4 धाम टॉस बॉक्स जो आहे जिग्या दादा आणि त्यांचा परिवार तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. तर इथे चौथा गोलंदाज शेवटचा स्लॉगर हाणामारीचं षटक आहे दयानंद. आता इथून मी एकच सांगेल फलंदाजांना की येणारे 6 चेंडू मध्ये तुम्हाला इथून 20+ धावा घेणं फार महत्वाचं असेल. मागच्याच हप्त्यामध्ये एक ट्रॉफी जिंकली आहे. त्या संघाबरोबर आपले जेव्हा मॅच असतो तेव्हा त्या संघासमोर टार्गेट, एक सेफ टार्गेट असणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयारीमध्ये. स्लॉगरचा हा षटक दिलीप केने तयारीमध्ये आपण पाहतोय. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर चाललेला आहे आणि पंचांकडून वाईटचा इशारा होते. पंच गिरीश सर आपण पाहतोय. मॅन फ्रॉम शेलार. धावा झालेला आहे धावपलकावर 29 धावा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले, चेंडूला ढकलला गेला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आता चेंडू मागे धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा वाचलेल्या आहेत. कमालीचा क्रिकेट पाहतोय आपण. 2 धावा पूर्ण होत आहेत. स्ट्रायकिंगवर येण्याचा प्रयत्न सध्या अल्पेश अनिल पाटील करत आहेत, मात्र स्ट्राईक मिळत नाहीये. शिवाजी केने आणि दिलीप केने अशी ही जोडी खेळपट्टीवर आहे. शिवाजी यांच्या बॅटमधून प्रत्येकी चेंडू मागे 2-2 धावा आलेल्या आहेत आणि दिलीप केने यांच्या बॅटमधून 2 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. वेलकम दिनेश किनी चेरोबा 40+ कोण संघाचे संघटक. वेलकम दिनेशजी किनी. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर निघून हुक करण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट, बॅटर आउट. कालपासून आणि आजच्या खेळामध्ये सर्वोत्कृष्ट हा रनआउटचा विकेट असावा. नक्कीच जबरदस्त डायरेक्ट हिट केले होते. सोमनाथ भालेकर मैदानाच्या आतमध्ये. भिवंडीचे सचिन तेंडुलकरच असं म्हणूया, कारण की कॅप देखील पनामा कॅप आहे. पंचांची जी कॅप असते ती आणि त्यांची हाईट देखील तेवढीच आहे आणि इथून ते सचिन तेंडुलकरच दिसतात.
तर पाहूया आता किती धावा बनवतील, चेंडू किती बाकी आहेत. अल्पेश सांगत आहे की ते 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. दयानंद मात्रे गोलंदाज चांगली कामगिरी करताना ऑन साइडला खेळायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाले की नाही, मात्र धावा बनवण्याचा प्रयत्न वेगाने. सोमनाथ हे पहा किती वेगाने धावतायत. यस, बॅट कडून 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या 33 धावा धावफलकावर. जिग्या दादांचे फक्त एकच पारितोषिक पटकवले, त्याच्यामध्ये एकच षटकार आले, चौकार आलेला नाहीये. तर येणाऱ्या 3 चेंडूवर एखादा अजून मोठा पटका येईल का? गोलंदाज दयानंद मात्रे चांगली गोलंदाजी करताना शॉर्ट बॉल, मोठा पटका केले, शतरक्षक नाहीये, नो चान्स. चेंडू झाला सीमारेखा पार, येतोय चौकार. धावा झालेल्या आहेत धावपलकावर 37 धावा. एक फायटिंग टोटल नक्कीच आहे, मात्र येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि ज्या प्रकारे फलंदाज बॅटिंग करत आहे शिवाजी केने, धावा जोडण्याचा प्रयत्न करत आहे, एकही चेंडू डॉट झालेला नाहीये. हे फार महत्वाचं आहे 40+ क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा बॅटची एज, चेंडू हवेमध्ये, विकेट किपरचे प्रयत्न. आता चेंडू मागच्या बाजूने सरकलाय, शतरक्षक वेगाने, आणि 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातात. आणि आता ओव्हरथ्रो, 3रा धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र सोमनाथ बालेकर आपल्या जागेवर पुन्हा एकदा. काय धावतायत, जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट आहे. जसं चेंडू बॅटला लागतं तशी त्यांची तयारी होते. एखाद्या मोर्चामध्ये जेव्हा पोलीस लाठी चार्ज करतात तेव्हा धावपल होते, त्या प्रकारचा क्रिकेट आहे. जेव्हा चेंडू आणि बॅटचा मिलाप होतो तेव्हा सोमनाथ यांची धावपल सुरू होते. जबरदस्त, खऱ्या अर्थाने फिटनेस पहा किती चांगला आहे. पुढचा चेंडू दयानंद मात्रे यांचा, शेवटचा चेंडू, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, खोदून काढल्या चेंडूला. काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक वेगाने, एक आली आहे, दुसरं देखील पूर्ण होते. आता 3रा घेण्याचा प्रयत्न आहे, नाही मिळणार आहे. मात्र अखेरकार शेवटच्या चेंडू रनआउट व्हावंच लागलं फलंदाजाला. तर टोटल अल्पेश आम्हाला सांगतील, टार्गेट आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. मात्र टॉस बॉक्स मध्ये चेरोबा कोण टीमचे कॅप्टन, VS अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाचे कॅप्टन आपण पोहोचायचं आहे. 4 धाम टॉस बॉक्स. 41 धावा झालेल्या आहेत आणि 42 धावांचं आव्हान, एक चांगलं आव्हान ठेवलेलं आहे. नक्कीच तो आव्हान कोणत्या प्रकारे पूर्ण होईल. मात्र आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. टॉस बॉक्स मधून आपण नक्कीच टॉस करू. पाहुण्याचे शुभ असते. श्रीदादा माले आपण जायचंय. माजी सरपंच मानकोली आणि गुरुदत्त 40+ संघाचे अध्यक्ष आहेत आणि एक चांगले खेळाडू देखील. मात्र सध्या सरावाला येत नाहीये. सरावाला आले तर ते सलामीला देखील येतील. नक्कीच दमन दौरा 2016चा जो दमन दौरा जिंकला, आणि नक्कीच त्या दमन दौऱ्यामध्ये श्रीदादा यांची सलामीची बॅटिंग अजूनही आमच्या डोळ्यात समोर आहे. जागृत मराठा राहणार टीमला पराभूत केलं होतं. 2015-16चा दमन दौरा गुरुदत्त मानकुली संघाने जिंकण्याचा मान पटकावलेला आहे. श्रीदादा माली यांचे शुभ हस्ते आपण या पहिल्या फेरीच्या आजच्या 2ऱ्या रात्रीमधून 4थ्या सामन्याची नाणेफेकी करतोय. एका बाजूला दिनेश केनी चेरोबा 40+ कोण, आणि दुसऱ्या बाजूला अशोक भगत VS अँड कंपनी गावदेवी रांजनोली टीमचे संघटक O2 संदेश. टॉस इथे जिंकलेला आहे चेरोबा संघाने. हेड कॉल होता आणि हेडच आलेला आहे. थँक्यू. बसून घ्यायचं आपण. कसं वाटतोय आपली स्पर्धा एन्जॉय केली? संपूर्ण भिवंडीमध्ये तुम्ही खेळलाय, आज थेट मानकुली क्रीडानगरीवर पोहोचलेला आहेत. राहुल दादा आणि जिग्या दादा यांची ही क्रीडानगरी तुम्हाला कशी वाटली? हा मानकुलीचा ग्राउंड तर काय सांगायची गरजच नाही. सगळ्यांना माहिती आहे का हा ग्राउंड एकदम छान आहे आणि इथे खेळायला प्रत्येक खेळाडूला मजा येते आणि तीच आता आम्ही एन्जॉय करू. नाणेफेकी महत्वाची होती का? मोठी स्पर्धा आहे. हो नक्कीच. काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी शुभेच्छा. नाणेफेकी जर इथे रांजोली टीम संघाने जिंकण्याचा निर्णय काय असतं?
बॅटिंगच घेतली असती. मनासारखं झालं आणि या चालू हंगामामध्ये तुम्ही नक्कीच प्रथम फलंदाजी करून भरपूर सामने जिंकलेले आहेत. या स्पर्धेमध्ये देखील तुम्ही आलेले आहात. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय एकदम. मानकोलीवाल्यांचं आयोजन चांगलं असतं. क्या बात आहे अशोक दादा. नक्कीच तुमच्या संघासाठी शुभेच्छा. दिनेश तुमच्या संघासाठी देखील शुभेच्छा. टॉस झालेला आहे आणि टॉस इथे जिंकलेला आहे शिरोबा कोण संघाने आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉम बॉक्स मध्ये कालीराम किनी सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील. गुरुदत्त मानकोली 40+ आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 ची दुसरी रात्र आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाला दिलेली या सीझनची पहिली नाईट स्पर्धा मानकोली संघाच्या नावी. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आमचे श्रीदादा माले, सुधीर उतेकर, नरेश कदम माली, एनके, आमचे जिगेदादा आणि गणेश भाऊ, सुनील माली, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या सामन्यातून जानमान भावाले टीमनं लक्ष उभं केलंय. गावदेवी ओली टीम समोर 42 धावांचं. नक्कीच सोनाली इथली स्पर्धा जिंकली. या हंगामाची गावदेवी ओली टीमनं आणि सर्वांना अगदी आश्चर्यचकित करून ठेवलेलं आहे. चांगली टीम आहे. अरविंदजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली टीम. प्रेमनाथ पाटील, केदार जोशी, प्रवीण जोशी असतील, केपी, विजयदादा पाटील अँड ऑल टीम. चला फलंदाजी जोडी पाठवा लगेच. 4 ओव्हरमध्ये 42 भावाले टीम. नक्कीच आमच्या जिगेदादा यांचं टीमवर खूप प्रेम आहे. मागच्या वर्षी पप्पूला या स्पर्धेमध्ये दुखापत झाली होती आणि दादानी सांगितलं की तुम्हाला पुढील वर्षी आम्ही फ्री एंट्री देऊ जेव्हा स्पर्धा होईल, आणि तो शब्द त्यांनी पाळलाय. आणि पप्पूला दुखापतीसाठी अगदी दादानी 5,000 रुपयाचा धनादेश देखील दिला होता. वेलकम केदारदादा जोशी. प्रत्येक विकेट हॅट्रिकला आता गोलंदाजांना 2,000 आहेत भावाले टीम साठी. या स्पर्धेमध्ये अजूनही अल्पेश आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले. काल षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली अमरकडून आणि दादाने त्याला 2,000 रुपयाचं बक्षीस दिलं. शैलेश म्हात्रेने 1,000 आणि नाना गोंडले यांच्याकडून एक टी शर्ट. नाना गोंडले यांच्यासाठी नक्कीच अगदी जेवढं बोलावं तेवढं कमी. चांगलं व्यक्तिमत्व. अमरस्फोट कासनी संघाचे कर्ता धर्त आहेत. या सीझन मध्ये सर्व आमचं पंच पॅनल असेल, समालोचक, गुणलेखक यांना ट्रॅकसूट आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये षटकार आणि विकेट हॅट्रिकला देखील ते टी शर्ट देत आहेत. क्या बात आहे. प्रवीण जोशीला आदेश जोशीनं बक्षीस लावलेले आहे. सलग 3 षटकार 3,000. क्या बात आहे. प्रवीण जोशी यांचे मोठे बंधू केदार जोशी आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. स्ट्राईकला सध्या केपी आणि नॉन स्ट्राईकला आहे प्रवीण जोशी. ओली टीम प्रेमनाथ पाटील, टार्झन पाटील, विजय पाटील, अरविंद भोईर, हरिदास पाटील, केदार जोशी, त्यानंतर प्रभाकर पाटील असतील. ही सर्व जुनी नावं. नक्कीच उद्या आपल्याला नक्की भेटतील पुन्हा एकदा बालादादा पाटील गोल्डमॅन, कारण की त्यांनी काल वेले संघाच्या फलंदाजांना कसे 3 षटकार मारा आणि 5,000. मात्र 3 सामन्यातून ते शक्य झालं नव्हतं. केपीनं पहिला चेंडू कॉर्नर रिजनला केला आहे. शतरक्षकाला बीट करून चेंडू एका टप्प्याने चाललाय सीमा पार. हा येतोय पहिला चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून केपीनं आपले इरादे स्पष्ट केलेत. चांगला स्टार्ट आहे. जेव्हा तुम्ही एखादी ट्रॉफी जिंकता ना
केदार भाऊ, तेव्हा आपला मनोबल उत्साह वाढतो. नक्कीच अगदी संघामध्ये आनंदाचं वातावरण असतं. आणि आज ओली संघाने एक ट्रॉफी जिंकून इतिहास रचलेला आहे. इथे बॅटची कडा आणि एस्टनच्या मागे चांगला झेल कंप्लीट केला आहे. फलंदाज केपी झेलबाद. प्रेमनाथ पाटील आलेत. खूप एन्जॉय केली सोनेलीची ट्रॉफी. गावामध्ये मिरवणूक, ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी. तब्बल 8 वर्ष 11 महिने आणि 46 दिवसानंतर हा विक्रम गावदेवी ओली संघाने आपल्या नावी कोरला. अरविंदजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच अगदी संपूर्ण ओली गावामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. 8 वर्ष 11 महिने 46 दिवस हा अपडेट आहे सिनियर 40+ NKG. बघूया नवीन बॅटर प्रेमनाथ पाटील आलेत. माजी उपसरपंच देखील ओलीचे राहिलेत. इथे चांगला प्लेगचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय अगदी सीमा पार, क्लास, चौकार. अपडेट इथे अगदी चेंडूला लेट कट केलाय. गली शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उभे होते. प्रेमनाथ पाटीलनं आले 2 चेंडूमध्ये मौल्यवान 5 धावा जोडलेत आपल्या गावदेवी ओली संघासाठी. धावसंख्या 9. यष्टीरक्षक दिलीप आहेत. विजय केने संघाचे संघनायक. यशवंतजी केने यांचा संघ आपण पाहतोय. जानमान भावाले, यशवंतजी केने सध्या आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजय केने, केने, किनी आणि केनी. केने देवरुंग मध्ये देखील आहेत. किनी आपल्याला कोणामध्ये पाहायला मिळतात. कोणगाव मध्ये आपले दिनेश केनी आणि आमच्या मानकुलीमध्ये आम्ही केनी. गुरसेमध्ये देखील केने आहेत. हा खूप मोठा फरक आहे. कधी कधी असं खूप वेळा होतंय केनेला केनी आणि किनीला केनी. विजय केने, फुल टॉस, चांगला अगदी फटका आपण पाहतोय प्रवीण जोशीच्या बॅट मधून. तर प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धावेल. धावसंख्या 10. प्रवीणनी 1 चेंडू मध्ये 1. प्रेमनाथ पाटील 2 चेंडू मध्ये 5. चौकारने अकाउंट ओपन केलंय. कैलास पाटीलने देखील 2 चेंडू मध्ये 4चे योगदान. शेवटचा चेंडू आहे पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा. क्या बात आहे. चांगला अगदी हा फटका मिडऑफला. एक मिडॉन चांगला एक सिंगल धाव इथे प्रेमनाथ पाटीलने घेतली. बघा प्रेमनाथ पाटीलचा मनोबल बघा. संदेश 3 चेंडू खेळले 6 धावा. हा ट्रॉफी जिंकण्याचा चमत्कार आहे. 1 ओव्हर 11 बनवायचे आहेत 42. म्हणजे आता येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये अजूनही 31 धावा बनवायचे आहेत. नक्कीच आमचे गुरुनाथजी माली यांच्या अगदी
सौभाग्यवती आमचे निशाताई गुरुनाथ माली या स्पर्धेसाठी ते देखील जेवणाची चांगली व्यवस्था करत आहेत. धन्यवाद निशाताई. अगदी घरचा तो घरचा केदार भाऊ. नक्कीच चांगलं स्वादिष्ट जेवण कालच्या दिवसातून तरी आपण संदेश पाहिला आणि आज देखील नक्कीच एकच नाथ आमचे डेस ग्रुप फुलाजी पाटील यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले. धन्यवाद फुलाजी पाटील. चला अधिकचा वेळ घेऊ नका आपण. 1 ओव्हर 11 आणि आता 3 ओव्हरला 31. गोलंदाज झाले श्रीकांत जाधव. चला भावाले टीम केलं आपण कंटिन्यू सुरू ठेवा. इथे हा चेंडू शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहिला आपण, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. प्रमोददादा भोईर आम्हाला जोडलेत. शलोमाता वर्ल्ड संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर. क्या बात आहे. प्रेमनाथ पाटील साठी पारितोषिक लावलेले आहे. सलग 3 षटकार. 1111. नक्कीच हा एन्जॉय ग्रुपचा प्रेम आहे. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. वेलकम दीपक मुकादम. बंदे में दम नाम है दीपक मुकादम. अतिशय चांगले खेळाडू आहेत. चेरोबा 40+ कोण संघाचे. बघे ते फलंदाज बाद आहेत की सेव्ह आहेत. एक धाव तर घेतलेली आहे. गिरीश वालन्स आणि सुनील म्हात्रे सर या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आणि आमचे तिसरे पंच लारा सर आहेत. फलंदाज बाद आहेत. प्रेमनाथ पाटीलची विकेट धावाच्या स्वरूपात. सर एक धाव आहे ना कंप्लीट. यस एक धाव आहे. दुसरीच्या प्रयत्नात प्रेमनाथने विकेट दिली. धावसंख्या 12. धावा. 8 चेंडू मध्ये 12 आलेत आणि आता 16 मध्ये अजून 30 बनवायचे आहेत. आणि प्रवीण जोशीचा हा ताकदवान फटका चौकार. वेलकम देवेन मुकादम. एन्जॉय ग्रुपचे सदस्य आहेत. नक्कीच भानुदास पाटीलच्या नावाने या ग्रुपने जी स्पर्धा आयोजित केली होती, सर्वांच्या आठवणीत राहणारी स्पर्धा. गणेश भाऊ पाटील असतील, प्रेमनाथ पाटील, त्यानंतर आज देवेन मुकादम हे सदस्य आमच्या समोर आहेत. प्रमोददादा भोईर देखील त्या एन्जॉय ग्रुपचे सदस्य. बजरंगदादा पाटील असतील. गंगामाता गोंदवली संघाचा खेळाडू भानुदास पाटील यांच्या नावाने त्यांनी स्पर्धा आयोजित केली होती. क्या बात आहे. वाईट यॉर्कर. कमालीची लाईन अँड लेंथ. डॉट बॉल. धावसंख्या 16 झालेली आहे.
चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होणार नाहीये. चांगला झेल टिपल्याने मोठी विकेट इथे आलेली आहे. अजित जोशीकडून आता विकास जोशीला बक्षीस. आल्या आल्या अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर हा कडक फटका, चौकार. दोन ओव्हर 20 आणि आता 2 ओव्हर मध्ये अजूनही 22. आदेश जोशी अगदी याआधी त्यांनी प्रवीण जोशीला बक्षीस लावलं होतं, आता विकास जोशीला बक्षीस लावलंय. सलग 3 षटकार, 2000. प्रवीण जोशीला 3 लावले, विकासला 2 का? येस, हा छोटा काका आहे. पुतणे हा अगदी काकाला बक्षीस लावतात. हा 40+ क्रिकेट आहे. अरविंदजी भोईर गावदेवी ओली संघाचे संघनायक आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष. नक्कीच आमचे यशवंतजी केनी साहेब आम्हाला जोडलेत. यशवंतजी केनी साहेबांकडून देखील गुरुदत्त मानकोली संघाला या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या घरच्या जर्मन भावाले टीमला शुभेच्छा. धन्यवाद यशवंतजी केनी साहेब, तुम्ही आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जोडलात. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दोन ओव्हर 20 आणि आता 2 ओव्हर मध्ये 22. गोलंदाज शिवाजी, नक्कीच नाम ही काफी है. द ग्रेट शिवाजी राऊंड द विकेट. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू एका टप्प्याने चाललाय सीमा पार, चौकार. फलंदाजानं संदेश खातं खोललेत. केपीनं चौकारानं खाता खोलला, प्रेमनाथ पाटीलनं चौकारानं खाता खोललं आणि आता सुधाकरनं चौकारानं खाता अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या 24. 11च्या सरासरीनं 2 ओव्हर मध्ये 22. पहिल्या चेंडूवर सुधाकरनं चौकार ठोकलाय. इथे अजून एक ब्लास्ट पायाला मिळतोय. सुधाकर ऑन दी फायर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. दो में 10 का दम. संदेश 11च्या सरासरीनं 22 बनवायचे आहेत आणि 2 चेंडू मध्ये 10 धावा सुधाकरनं ठोकलेत. नक्की सुधारक एक चांगला क्रिकेटर आहे. अजित भोईर आमचे अगदी चौथ्या रेग्युलर संघाचे खेळाडू.
अजित भोईरनं अगदी GCA चॅम्पियन ट्रॉफीचं भव्य दिव्य आयोजन केलं होतं. चौथ्या मानकोली टीम नक्की सध्याच्या घडीला केदारदादा 2 खेळाडू आमचे खूप फॉर्म मध्ये आहेत. विनीत मालीला पहिली 4 व्हीलर आणि वैभव मालीला 2 बाईक या चालू हंगामामध्ये मिळालेले आहेत. स्पोर्ट बाईक नक्कीच अगदी वैभव आणि विनीत याआधी मानकुली क्रिकेटचा विचार केला तर यशपाल माली, तकदीर माली, दीपू माली नंतर हे 2 खेळाडू आता या मानकुली गावातून नक्कीच पुढे आलेले आहेत. पहिली 4 व्हीलर मानकुली गावामध्ये विनीत मालीनं मॅन ऑफ द सिरीज, त्यानंतर वैभवनं उत्कृष्ट गोलंदाज आणि एक मॅन ऑफ द सिरीज अशा 2 बाईक चालू अंगामध्ये पटकवलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. इथे हा फटका विकासनं उडवलाय आणि चेंडू चालला अगदी हवेमध्ये तरंगत सीमापार. षटकार. इथे विकासनं सर्वांना मागे टाकला. 3 सहकारिणी चौकारिणी खातं खोललं, विकासनं षटकारिणी खातं खोललंय. आता सुधाकरला देखील बक्षीस आलाय आदेश जोशीकडून. 5 8 चेंडू 5 ची गरज. चाबुक शॉट आणि इथे 1 बाउन्स. चेंडू सीमा पार. स्कोर इज लेवल. काय फलंदाजी करते गावदेवी ओली टीम. राहुल माली हा सोनाले संघाचा करंडक उचललाय, त्याची ताकद आहे. नक्कीच ओली को गोली से मारना अभी खतरे से कम नहीं है. संदेश फक्त 1 धावेची गरज आहे. 7 चेंडू मध्ये सामना होता कोठे आणि सामना आला कोठे आणि हा विजयी चौकार. अभिनंदन अरविंदजी भोईर एंड ऑल टीम. गावदेवी ओली आणि हार्डलक टफ लक छान मान भावाले. विजयजी केने हार्डलक. अरविंदजी भोईर साहेब आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. नक्कीच गावदेवी ओली टीमने इतिहास या स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषकाचा पहिला विजय आपल्या नावी कोरला. आता आपण जाऊया आजच्या दुसऱ्या रात्रीमधील पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याकडे. चेरोबा 40+ कोण आणि VSN कंपनी गावदेवी रांजनोली या सामन्याचा सामनावीर खेळाडू रांजनोली आणि कोण याच्यातून विजेता नक्कीच ओली बरोबर खेळेल. आज 2 सामने जिंकलेत.